Hello friends, welcome to my channel Easy Science with भाग्यश्री. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा पहिला युनिट ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. हे जे टेक्स्टबुक तुम्हाला दिसत आहे ते नवीन सिलेबसचं टेक्स्टबुक आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ स्टँडर्ड 10th. आपण चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर सिलेबस एक वेळ पाहून घेऊ. आपल्या पहिल्या युनिटचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. एकूण आपल्याला 10 युनिट दिलेले आहेत, इथे आपण पाहू शकता. पहिल्या युनिटचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. सेकंड टॉपिक पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. थर्ड टॉपिक केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. फोर्थ टॉपिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. फिफ्थ टॉपिक heat. Sixth topic refraction of light. Seventh lenses. Eighth topic metallurgy. Ninth topic carbon compounds, and last topic that is space missions. अशा पद्धतीने 10 युनिट इथे आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर आजचा हा पहिला टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. सो फ्रेंड्स, टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर इथे आपल्याला काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत, ते पाहूया. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. फोर्सचा इफेक्ट कोणत्याही ऑब्जेक्टवरती कसा होतो. जेव्हा आपण एखाद्या वस्तूवरती फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्याचा इफेक्ट हा त्या ऑब्जेक्टवरती कसा होत असतो. तर एखादी वस्तू जर का मोशनमध्ये असेल आणि आपण जर त्याला फोर्स दिला तर ती वस्तू काय होत असते, स्टॉप होत असते. किंवा जर एखादी स्थिर अवस्थेतील वस्तू जी रेस्ट पोझिशनला आहे त्याला जर का आपण फोर्स दिला तर ती वस्तू ही काय होत असते, मोशनमध्ये येत असते. सो दिस इज द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. आता तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की कोणत्या फोर्सेसशी तुम्ही फॅमिलियर आहात. तर आपण इयत्ता 9वीमध्ये आणि 8वीमध्ये बरेच फोर्सेस आपण पाहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल फोर्स असेल किंवा मग शिडो फोर्स असेल, आणखी असे इलेक्ट्रिक फोर्स असेल, असे बरेचसे एक्झाम्पल्स आपण इथे देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल force. So as you studied in standard 9th that gravitation is discovered by Sir Isaac Newton, and we know a basic thing about the gravitational force is a gravitational force is a universal force and it acts between any two objects in the universe. This is not limited just for the earth. It is applied throughout in universe. That's why we call it as a universal law of gravitation. So हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारण्यात आलेले आहेत जे की तुमच्या मागच्या वर्षीच्या सिलेबसशी बेस्ड आहेत. So next point is gravitation. As you have learned, the phenomena of gravitation was discovered by Sir Isaac Newton. आणि याच्यावरची जी बेस्ट स्टोरी आहे ती आपल्याला सर्वांनाच परिचित आहे की जेव्हा न्यूटन हा ॲपलच्या झाडाखाली बसला होता आणि वरून ज्यावेळेला ॲपल पडत होते त्यावेळेला त्यांनी ते ऑब्झर्व केले आणि त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला की हे ॲपल्स हे खालच्याच दिशेने काय येत आहेत. वाय these apples
are falling in downward direction. Why they do not fly off in the horizontal direction or any other direction? And after much thought, he came to the conclusion that earth must be the attraction force and which attracts all the apples towards itself. अर्थमध्ये नक्कीच कोणती तरी अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे जे की सर्व ॲपल काय करत आहे, अर्थकडे अट्रॅक्ट करत आहे. मग ही गोष्ट फक्त ॲपलपुरतीच मर्यादित असेल का? तर नाही, ही गोष्ट अर्थवरच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी सुद्धा लागू असेल असं न्यूटन यांना जाणवलं. ते एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी आणखीन याच्यावर डिटेल स्टडी केली आणि याच्यावरून त्यांनी कन्क्लूजन काढलं की दिस फोर्स कॅन बी अप्लाइड टू ऑल द ऑब्जेक्ट्स विच आर इन युनिवर्स. नेक्स्ट पॉइंट, force and motion. Force is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. Force हा महत्त्वाचा असतो. एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याची स्पीड आणि त्याचं जे डायरेक्शन आहे त्याला बदलण्यासाठी फोर्स हा महत्त्वाचा असतो. जेव्हा एखादी बॉडी ही मोशनमध्ये असते त्याला थांबवण्यासाठी देखील फोर्स आवश्यक असतो आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये असेल किंवा रेस्ट पोझिशनमध्ये असेल तेव्हा देखील फोर्स महत्त्वाचा असतो. इथे एक क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट आर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. हे एकूण न्यूटन्सचे 3 लॉज आहेत आणि याची डिटेल स्टडी तुम्ही क्लास 9मध्ये केलेली आहे. तरी देखील आपण इथे ते 3 लॉज एकदा ओव्हरलुक करून घेऊया. न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे, इफ अ बॉडी इज ॲट रेस्ट ऑर मूविंग ॲट अ कॉन्स्टंट स्पीड in a straight line, it will remain at a straight or keep moving in a straight at a constant speed unless it is acted upon by a force. This is our Newton's first law and this postulate is known as law of inertia. Next आहे Newton's second law. It states that the time rate of change of momentum of a body is equal in both magnitude and direction to the force imposed on it. Next आहे third law. It states that for every action in nature there is an equal and opposite reaction and this law is also known as the law of action and reaction. या हे जे 3 लॉज आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, जे की आपण क्लास 9मध्ये डिटेल स्टडी केलेली आहे. यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. आवर नेक्स्ट पॉईंट इज सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन, द वर्ड itself indicate that the motion which is in a circular manner. What is the definition of circular motion? The definition of circular motion is the motion of an object along the circumference of the circle. एखाद्या ऑब्जेक्टची मोशन जी की त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग असेल, म्हणजे सर्क्युलर मॅनरमध्ये जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर अशा प्रकारच्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणू शकतो. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन? We can give some example of circular motion like motion of earth around the sun or motion of moon around the earth, motion of fan when it is on. So these are few examples of circular motion. Then next, what is centripetal force? Centripetal means center seeking, means what? It means the object tries to go to the center of the circle because of this force. हा
जो फोर्स असतो हा ऑब्जेक्टला नेहमी त्याच्या सेंटरकडं अट्रॅक्ट करत असतो. सेंटर ऑफ सर्कलचा जो सेंटर आहे त्याच्याकडे हा फोर्स नेहमी काय होत असतो, अट्रॅक्ट होत असतो. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. What is the proper definition of centripetal force? It is the force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of a circle. This force is called centripetal force. असा फोर्स जो की सेंटर ऑफ अ सर्कलकडे अट्रॅक्ट होत असतो. सर्कलच्या सेंटरकडे जो फोर्स अट्रॅक्ट होत असतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणू शकतो.